तर राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत आणि शाळेमध्ये कोणत्या प्रकारचं अन्न द्यावं, कशा पद्धतीनं द्यावं याचे काही नियम ठरलेले आहेत. डिस्ट्रीब्युशन करता येणार नाही, ॲडव्हर्टाईज करता येणार नाही, सेल करता येणार नाही, फ्री वाटप करता येणार नाही. 50 मीटरमध्ये हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर हे प्रॉडक्ट याच्यामध्ये बॅन आहेत. आज तिसरी विनंती माझी विद्यार्थ्यांना आहे, जरी लहान असतील तर त्यांना काही समजत नसेल मी सांगितलं तर पेरेंटनी आणि टीचरनी आणि स्कूलने त्यांना समजून सांगायचं आहे हे खाणं त्या विद्याच्या दृष्टीनं योग्य नाही. आणि गेल्या 2 महिन्यापासून आपण अनेक मोहिमा राबवत आहोत. इथून पुढे त्या राबवल्या जातील. आपला जो ध्येय आहे सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र ते अचीव करण्यासाठी आपण वेगवेगळे आदेश देत आहोत. आतापर्यंत आपण प्रोहिबिशनची ऑर्डर, गुटखा जे आहे त्याबद्दल ऑर्डर काढली, मोकोकाची ऑर्डर काढली, त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. त्याचबरोबर आपण दुसरी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इटरीज याच्याबद्दलची कंप्लायन्स ऑर्डर केली, त्याची कारवाई चालू आहे, त्याचेही परिणाम होत आहेत. त्यानंतर आपण मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्सच्या बाबतीतल्या ऑर्डर काढल्या, त्याच्याही कारवाई चालू आहे. फूड सेफ्टी अथॉरिटीनुसार जे जे काही आपल्या जवळजवळ 18 प्रकारच्या फूड कॅटेगरीज केलेल्या आहेत त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी कारवाई चालू आहे. आणि आपण जे ध्येय ठेवलेलं आहे सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र याच्यामध्ये याच सिरीजचा पुढचा पार्ट म्हणून आणि अत्यंत महत्त्वाचा पार्ट म्हणून आपण काल एक ऑर्डर इश्यू केलेली आहे, ज्याच्यामुळं सेफ फूड आणि सेफ महाराष्ट्र होण्यामध्ये हे पुढचं पाऊल ठरेल. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,08,000 शाळा आहेत आणि जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये जातात. आणि शाळेमध्ये कोणत्या प्रकारचं अन्न द्यावं, कशा पद्धतीनं द्यावं याचे काही नियम ठरलेले आहेत. त्याला आपण जे नियम म्हणतो ते स्कूल फूड किंवा सेफ फूडच्या बाबतीत जे आहेत आणि न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स स्कूलमधले जे असतात त्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करणं हे अपेक्षित आहे. तर हे जे रूल्स आहेत हे 2020 मध्ये हे रूल्स आले. त्याला आपण म्हणतो सेफ फूड, बॅलन्स डाएट्स अँड बॅलन्स डाएट फॉर चिल्ड्रन इन स्कूल रेग्युलेशन 2020 हे 2020 मध्ये आले आणि 2021 पासून याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. तसं असतानाही बऱ्याच बाबतीत त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे, क्लॅरिटी काही लोकांना नाही आहे. विशेषवरून कोणत्या विभागानं कोणतं काम करायचं याची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे, मुख्याध्यापकांनी काय करायचं, पेरेंट्सनी काय करायचं, तिथल्या फूड बिझनेस ऑपरेटरनी काय करायचं, FDAनी काय करायचं याच्याबद्दलही क्लॅरिटी बऱ्याच अंशी नाही आहे. आणि म्हणून काल आपण याच्याबद्दलची सेफ फूड फॉर एव्हरी स्कूल चाइल्ड इन महाराष्ट्र स्टेट वाईज कंप्लायन्स ऑर्डर डेटेड 27 जुलै 2026 रोजी आपण इश्यू केलेले आहेत. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन इथून पुढे खूप मोठ्या प्रमाणावर स्ट्रिक्टली होईल. त्याचा परिणाम महाराष्ट्रामधल्या जवळजवळ प्रत्येक कुटुंबावरती आणि कुटुंबामधल्या मुलावरती होणार आहे. कारण मुलांना जर आपण व्यवस्थितपणे फूड दिलं, बॅलन्स डाएट दिलं, न्यूट्रिशन दिलं आणि ते जर आपण इम्प्लिमेंट करू शकलो तर सेफ फूडमधलं सर्वात मोठं पाऊल हे ठरणार आहे, ज्याच्या अनुषंगाने त्याचे कल्चर आपण ज्याला म्हणजे संस्कृती, फूड संस्कृती ती इम्प्लिमेंट होईल, ती तयार होईल. आणि पर्यायानं आपलं हेल्दी चाइल्ड, हेल्दी ह्युमन बीइंग त्याच्यातून त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण ही काल ऑर्डर काढलेले आहेत आणि ऑर्डर इम्प्लिमेंटेशन आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत. तर राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत.
याच्यातलं ठळक वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, खाजगी, निवासी, नॉन रेसिडेन्शियल आणि सर्व मंडळ, मग ते एसएससी असेल, सीबीएसई असेल, आयसीएसई असेल, आयजीसीएसई असेल, आयबी असेल, कोणत्याही बोर्डची शाळा जरी असेल त्या सर्वांना हे लागू आहे. एडेड असेल, अनएडेड असेल, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, हे कोणतंही डिस्टिंक्शन याच्यामध्ये नाही. सर्व शाळांना हे लागू आहे. ह्या शाळांमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र, ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृहातली स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे. म्हणजे काय, शाळेमध्ये जे कॅन्टीन असेल किंवा जे मिड डे मील स्कूलमध्ये जे प्रोव्हाइड करतात ते असतील किंवा अंगणवाडीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांना हे फक्त फसाई लायसन्स असणारेच असू शकतात. जर नसतील तर त्यांना लायसन्सवालेच अपॉइंट करावे लागतील. विदाऊट लायसन्स होल्डर यांना आपल्या स्कूलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये फूड सर्व्ह करू शकत नाहीत, हा त्याचा अर्थ आहे. त्या अनुषंगाने त्यांना सर्वांना लागू आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून, ज्याला आउटर साइड ज्याला म्हणतो, त्यापासून 50 मीटरपर्यंत, ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो, त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे. आय रिपीट, अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री. आता बाउंड्री कोणती, तर आउटर साइड जी असेल ती बाउंड्री, म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाइड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे आणि ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं जाईल. त्याच्यामुळं या बाबतीचं इम्प्लिमेंटेशन तिथली लोकल अथॉरिटी, विशेष करून मुख्याध्यापकाचे, ज्याला शाळा प्रमुख असं म्हणतो, किंवा प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल, कारण हे आदेश 12वी इयत्ता 12वी पर्यंतच्या शाळाची डेफिनेशन 12वी पर्यंत आहे आणि हे लागू होतं 22 महिन्याच्या मुलाच्या पासून सुरू होतात. 22 महिन्याच्या मुलापर्यंत लागू नाही, तिथून पुढे म्हणजे अंगणवाडीमध्ये जे मुलं येतात तिथून पुढे चालू होतं. ते 12वी पर्यंतच्या मुलं इथपर्यंत हे आदेश लागू आहेत. हे हाय HFSS ज्याला फूड आयटम्स म्हणतो, हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगरी जे प्रॉडक्ट आहेत ते तिथे विकता येत नाहीत, जाहिरात करता येत नाहीत, वितरण करता येत नाही किंवा फ्रीमध्ये वाटपही करता येत नाही. आणि म्हणून त्याचं इम्प्लिमेंटेशन लोकल लेवलला प्रिन्सिपल, त्यांची स्कूल आणि ती स्कूलमधली जी कमिटी असते त्यांनी करायचं आहे. जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी व ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थ शालेय परिसरात मज्जाव केलेला आहे. हे ऑर्डरमध्ये आहे. मज्जाव केला मीन्स प्रिव्हेंट केलेला आहे. Ice-cream, chocolate, everything, sir? So it comes in that. These are all products of that. So school... I'll answer the questions. I'll answer the questions later on. Let me finish first, then we'll answer the questions. शक्यतोवर विद्यार्थ्यांना तिथं जे फूड द्यायचंय ते होलसम फूड असावं हे अपेक्षित आहे. फ्रुट्स असावेत हे अपेक्षित आहे. भाज्या, कडधान्य, संपूर्ण धान्य, दूध व स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्यावर भर असावा हे ॲडवायझरी आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेत हे पिण्यायोग्य पाणी, स्वच्छता, अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, कीड नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापनाची काटेकोर अंमलबजावणी जिथं फूड सर्व्ह केलं जातं किंवा प्रिपेअर केलं जातं याची इम्प्लिमेंटेशन होणं अपेक्षित आहे. हे करत असताना प्रत्येक शाळेमध्ये एक फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड असणं अपेक्षित आहे. आता फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्डवरती काय, तुमचा व्हेंडर कोण आहे, त्याचं लायसन्स काय आहे, कोणत्या प्रकारचं फूड तिथं दिलं जातं, त्याच्या काय व्हॅल्यूज आहेत हे लिहिणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर फूड सेफ्टी सुपरवायझर हेही नॉमिनेट करायचं आहे. त्यांनी हे बघायचं आहे की हे फूड सेफ्टीचे नॉर्म त्या ठिकाणी पाळले जातात.
हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर सुद्धा ते अपॉइंट करणं अपेक्षित आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, की त्या शाळेमधून कोणी विद्यार्थी असू शकेल, शिक्षक असू असेल, जो कोणी असेल त्यांनी तो अपॉइंट करायचा आहे किंवा नोडल अधिकारी नियुक्त करणं हे पुढच्या काळामध्ये आपण बंधनकारक करत आहोत, ते आवश्यकता आहे, जेणेकरून हा आपला सेफ फूडच्या बाबतीतला, न्यूट्रिशनल फूडच्या बाबतीतला, बॅलन्स डाएटच्या बाबतीतला अवेअरनेस आणि सेन्सिटायझेशन विद्यार्थ्यामध्ये, शिक्षकामध्ये, शाळेमध्ये आणि पेरेंट्समध्ये केला जाईल, हे त्याच्यातून अपेक्षित आहे. प्रत्येक शाळेची वर्षातून किमान 2 वेळा अन्न सुरक्षा तपासणी आम्ही करणार आहोत, किमान 2 वेळेस, आणि किमान एक अन्न नमुना संकलन करून त्याची तपासणी करणार आहोत. तर ह्या ऑर्डर आम्ही ऑलरेडी आमच्या विभागाला दिलेल्या आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करणार आहोत. नियमभंग करणाऱ्या ज्या शाळा आहेत, कॅन्टीन आहेत, पुरवठादार आहेत किंवा विक्रेता असतील, त्यांच्या विरुद्ध ज्या प्रमाणात ऑफेन्स असेल सुधारणा नोटीस देण्यात येतील, परवानाच्याबद्दलची कारवाई करण्यात येतील, सस्पेन्शनची करता येईल, फूड जे आहे त्याच्याबद्दल जप्ती कारवाई केली जाईल आणि आवश्यकता वाटले दंड किंवा प्रॉसिक्युशन सुद्धा करण्यात येईल. यामध्ये इम्प्लिमेंटेशनमध्ये सर्वात महत्वाचा रोल जो आहे तो शालेय शिक्षण विभागाचा, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटचा आहे. शिक्षण मंडळ जे आहेत आपले, जे बोर्ड असतात त्यांचा आहे. लोकल बॉडीज म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा असेल तर लोकल बॉडी किंवा कॉर्पोरेशन असेल तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल असेल तर काउन्सिल, यांचा पण महत्वाचा रोल आहे. अन्न सुरक्षा अधिकारी आपले ज्या विभागाचे आहेत, फूड सेफ्टी ऑफिसर्स त्या एरियाचे आणि जिल्ह्याचे असिस्टंट कमिशनर जे आहेत त्यांचा महत्वाचा रोल आहे. स्कूल मॅनेजमेंट कमिटी जे आहे त्यांचा आहे. पालक आणि विद्यार्थी हे सगळे याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहे. या सर्वांचा सक्रिय सहभाग आणि पालन करणं बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेला ईट राईट स्कूल हे कॅम्पेन बंधनकारक आहे. हे ईट राईट स्कूल कॅम्पेन गेल्या अनेक वर्षापासून आपण राबवतो, पण ते इफेक्टिव्ह राबवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ईट राईट स्कूल आपण जर करू शकलो तर ईट राईट जे आहे घरी सुद्धा जाईल आणि ते कल्चर बनेल, हे त्याच्यातून अपेक्षित आहे. म्हणून त्यामध्ये शालेय कॅन्टीनला आरोग्यवाच्या आहाराचे आदर्श केंद्र कसं तयार करता येईल या दृष्टीचा आमचा प्रयत्न असणार आहे. सुरक्षित आरोग्य, निरोगी बालपण, सक्षम महाराष्ट्र या दृष्टिकोनातून आपण हे संकल्प करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ही राज्यव्यापी मोहीम आपण मिशन मोडमध्ये आपण काम करत आहोत. हे करण्यासाठी आवश्यक त्या मग ते पीएम पोषण असेल, त्याचबरोबर तुमच्या मिड डे मील स्कूल असेल, पूर्ण फीड बिझनेस ऑपरेटर्स असतील, यामध्ये 22 वर्षानंतरच्या सर्व, काही ठिकाणी आपण पाळणाघर म्हणतो ते पण असू शकतील, डे केअर असतील. हे आपण पाळणाघर आणि डे केअर सेंटर जे 22 महिन्यांच्या मुलापर्यंत जे असतात ते याच्यातून वगळलेले आहेत. परंतु शाळामध्ये जे आपल्याला फूड द्यायचे ते नॅशनल NIN ज्याला म्हणतात राष्ट्रीय पोषण संस्था, इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशन NIN यांनी काही त्याचे मार्गदर्शक तत्व दिले, ते त्यांनी पालन करायचे आहेत. या मार्गदर्शक तत्व मध्ये काय सांगितलंय तर होलसम फूड द्यायचंय, व्हेजिटेबल्स द्यायचे आहेत, फ्रुट्स द्यायचे आहेत, प्रोटीन आणि प्रोटीन रिलेटेड फूड किंवा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट जे आहेत ते द्यायचे आहेत आणि HFSS जे प्रॉडक्ट्स आहेत ते अवॉइड करायचे, ते प्रिव्हेंट करायचे, हे अपेक्षित आहे. हे करत असताना शाळा व्यवस्थापन हे अन्न सुरक्षेसाठी प्राथमिक जबाबदार असणार आहे. त्याच्यामधलं प्रिन्सिपल आणि स्कूल मॅनेजमेंट याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ही असणार आहे आणि त्यांना जिथं जिथं आवश्यकता लागणार आहे, मदत लागणार आहे, आमचा विभाग आपण करणार. म्हणजे स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट, स्कूल मॅनेजमेंट, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आणि त्याबरोबर जी एन्फोर्समेंटच्या दृष्टीनं लायसन्सची असेल किंवा याच्या बाबतीतली असेल ते FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्याबद्दल मदत आपण करणार आहोत. शेड्यूल 4चे जे निकष आहेत ते आपण पाठीमागच्या ज्या ऑर्डर जर बघितल्या त्याच्यामध्ये शेड्यूल 4 म्हणजे फूड कसं प्रिपेअर करायचं, त्याच्या कोणते स्टँडर्ड्स असावेत, कोणते रेग्युलेशन इम्प्लिमेंट, ते सर्व रेग्युलेशन्स इथं लागू होतात. त्या दृष्टिकोनातून ते सर्व स्वच्छता निकष असतील, ट्रेन मॅन पॉवर किंवा फूड हँडलर्स असतील, हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर असेल किंवा नोडल ऑफिसर असेल, हे सर्व तिथं अपॉइंट केले जातील. त्याचबरोबर प्रवेशद्वारावर त्याच्यावरती चेतावणी दिली जाईल, त्याच्यावरती लिहिलेलं असेल की HFSS चे प्रॉडक्ट इथं विक्री करण्यास किंवा ॲडव्हर्टाईज करण्यास किंवा फ्री विकण्यास किंवा तिथं वाटप करण्यास मनाई आहे. हे त्यांच्या गेटवरतीच किंवा दरवाजावरती ठळक अक्षरामध्ये बोर्ड लिहिला जाईल, सो दॅट ही एक वॉर्निंग सर्वांना असेल. त्याचबरोबर पेरेंट्स यांना सुद्धा त्याच्यामधून अवेअरनेस तयार होईल आणि हेल्दी फूड आपल्या मुलांमध्ये जाईल, हे अपेक्षित आहे. त्याचबरोबर फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड
हा प्रॉमिनंट प्लेसला असेल आणि फूड सेफ्टी सुपरवायझर याची सुद्धा पूर्तता करणं हे बंधनकारक असेल. आणि आता मी सांगितलं त्याप्रमाणे 50 मीटरच्या परिघामध्ये HFSSचे कोणतेही प्रॉडक्ट विकले जाणार नाहीत किंवा ॲडव्हर्टाईज केले जाणार नाही. सांगतो येतो सगळं येतं मी त्याला. ही करत असताना याच्यामध्ये आपण ईट राईट स्कूल, ईट राईट कॅम्पस, स्कूल न्यूट्रिशन पॉलिसी, त्याच्यामधले फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रूल 2011 चा सबनियम 2.4 नुसार पूर्ण पार पाडले जाईल अशा दृष्टीचे आपण बघितलेले आहेत. सेफ फूड स्कूल बरोबर प्रत्येक विद्या हा हेल्दी चाइल्ड बनेल अशा दृष्टीनं आपण काम करत आहोत. हे करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण या वर्षाच्या अकॅडमिक इयर्समध्ये राज्यव्यापी एक आपण ऑलरेडी अभियान चालवलेलं आहे, ज्याच्यामध्ये 42 ठिकाणी जनजागृती किंवा अवेअरनेस कॅम्पेन आपण घेतलेले आहेत. कार्यशाळा आपण घेतलेल्या आहेत शिक्षकांच्या, ज्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला जे असिस्टंट कमिशनर आहेत फूडचे, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्या माध्यमातून जवळजवळ 3567 शाळांमधील 4919 शिक्षकांना अन्न सुरक्षा व संतुलित आहाराबद्दल प्रशिक्षण आणि संवेदनशील आपण केलेलं आहे. ज्या शिक्षण विभागामार्फत शिक्षकांना ट्रेनिंग दिल्या जातात, डाएट ज्याला म्हणतो डिस्ट्रिक्ट लेवलला जे डाएट त्यांचं इन्स्टिट्यूट असतं त्याच्यामध्ये ट्रेनिंग जातं, त्या ठिकाणी आपले अधिकारी जातात आणि याच्यावरती मॉड्यूल किंवा 1-1.5 तास त्यांच्याबद्दल ट्रेनिंग घेतात आणि आवश्यकतेप्रमाणे सुद्धा आपले अधिकारी जाऊन तिथं अवेअरनेस क्रिएट करत असतात. तर ह्या सर्व आपण गोष्टी करण्यापाठीमागचा उद्देशच हा आहे की गेल्या काही काळामध्ये याच्यामध्ये पाहिजे तेवढं लक्ष आपण देऊ शकलेलो नव्हतो. आता आपण त्याच्यावरती फोकस करत आहोत आणि याचा कंप्लायन्स रिपोर्ट मंथली बेसिसवरती विभागाला असणार आहे. तर ह्या विभागामध्ये ज्या स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्रामधला एक थोडक्यात आपल्याला डेटा आणि एनरोलमेंट माहिती देतो की इयत्ता 1 ते 12वी मध्ये जवळजवळ 2,02,85,525 विद्यार्थी एनरोल्ड आहेत. त्यांच्यापर्यंत आपण याच्या माध्यमातून पोहोचतोय. याच्यामधला जर प्रायमरी 100 स्टँडर्ड 4थीपर्यंत बघितलं तर 67,36,000 स्टुडंट आहेत. अप्पर प्रायमरी 72,63,000 5वी ते 8वी मधले आहेत. सेकंडरीमधले 26,44,000 असे टोटल 2,02,000 आहेत. मॅनेजमेंट कॅटेगरी स्कूल जर याच्यामध्ये ज्या कव्हर होतील ते जर बघितलं तर लोकल बॉडीमध्ये जवळजवळ 64,000 स्कूल आहेत. प्रायव्हेटमध्ये 40,000च्या आसपास स्कूल आहेत. ट्रायबल डेव्हलपमेंटच्या 1444 स्कूल्स आहेत. सोशल वेलफेअरच्या 1,068 आहेत. दिव्यांगच्या वेलफेअरच्या डिपार्टमेंट DEPWD ज्याला म्हणतो डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज यांच्याकडच्या ज्या काही संस्था काही चालवतात याच्यामध्ये 180च्या आसपास आहेत. मद्रासास 50 आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 25 आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्या 19 आणि अननोन नॉट क्लासिफाईड 164 अशा आपल्या स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये 1,08,157 एवढ्या स्कूल जो डेटा वेबसाईटवर स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट त्याच्यामध्ये आहेत त्या कव्हर होतील. डिव्हिजन वाईज आपल्याकडे सर्व डेटा आहे. त्याच्यानुसार आपण जे ट्रेनिंग दिलेलं आहे तर कार्यशाळा वर्कशॉप जे आपण घेतलेले 42 घेतले आहेत आतापर्यंत, त्याच्यामध्ये 3,567 शाळा कव्हर झालेल्या आहेत आणि शिक्षक त्याच्यामध्ये 4,919 शिक्षक आतापर्यंत केलेले आहे आणि हे काम कंटिन्युअसली चालू राहणार आहे. हे याच्यामधला एक सर्वात महत्त्वाचा जो इश्यू आहे तो आपल्याला ॲड्रेस जो करायचा आहे तर तो मॅन्डेटरी कंप्लायन्स असं सांगितलं मी की डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स मॅन्युअल जे NIN बनवलं आहे त्यानुसार हे डायटरी गाईडलाईन्स इम्प्लिमेंट स्कूलमध्ये करायचे आहेत बॅलन्स डाएटसाठी. दुसरा जो आहे तो मेनूज शॅल एन्श्युअर ॲडिक्वेट मॅक्रोन्यूट्रियंट्स अँड मायक्रोन्यूट्रियंट्स. ह्या मेन्यूमध्ये मॅक्रोन्यूट्रियंट्स कोणते म्हणजे कार्बोहायड्रेट्स आले, प्रोटीन्स आले, फॅट्स इन अप्रोप्रिएट प्रोपोर्शन आल्या आणि मायक्रोन्यूट्रियंट्समध्ये व्हायटमिन्स आले, आयर्न, कॅल्शियम आणि आयोडीन आणि फोलेट ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हे एन्श्युअर करायचं आहे. फूड प्रॉक्युअर जे होतं किंवा सर्व्हिस होतं त्याच्यामध्ये हे एन्श्युअर करायचं आहे की त्याच्यामध्ये डायटरीनुसार आवश्यकनुसार फायबर आहे आणि कॅलरीज आणि प्रोटीन आहेत. कॅन्टीन्स आणि हॉस्टेल आणि किचन हे जे आहे ते प्रोएक्टिव्हली त्याच्यामध्ये फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, होल ग्रेन्स, पल्सेस, डेअरी प्रॉडक्ट्स हे प्रमाण वाढवायचं आहे. HFSS जे फूड आहे ते ॲब्सोल्युटली तिथं सर्व्ह करायचं नाही, सोल्ड करायचं नाही, डिस्प्ले करायचं नाही किंवा फ्रीमध्ये करायचं नाही. याच्यामध्ये स्कूल ऑथॉरिटीची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती जे FBO असेल किंवा स्वतः चालवते ते रजिस्टर्ड पाहिजे, फसाई लायसन्स पाहिजे, नंबर 1. नंबर 2 हे जे आपलं शेड्यूल 4 आहे रेग्युलेशनमधलं फसाईमधलं
ते इम्प्लिमेंट करायचं आहे. 2011चे रेग्युलेशन्स पूर्णपणे इम्प्लिमेंट करायचे आहेत. त्याचबरोबर हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर डेजिग्नेटेड ऑफिसर अंडर रेग्युलेशन 6(1) नुसार आपल्याला करायचं आहे. आणि यानुसार सेक्शन 30 नुसार आपण जी ऑर्डर काढलेली आहे त्याच्यानुसार आय एम डिरेक्टिंग दॅट एव्हरी स्कूल ऑथॉरिटी शॅल अपॉइंट अँड ट्रेन सच नोडल ऑफिसर आपण मॅन्डेटरी करतोय. यानुसार आपण करत आहोत. त्याचबरोबर जी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे ती अशी आहे की सर्व स्कूलमधलं एफबीओ रजिस्टर आहे हे बघायचं आहे. मिड डे मील असेल, प्रधानमंत्री पोषण आहार असेल, याच्यासाठी शाळा पोषण आहार असेल, ह्या ज्या योजना आहेत याच्यामध्ये जे व्हेंडर्स आहेत ते रजिस्टर करून घ्यायचे. जर नसतील तर जे रजिस्टर्ड आहेत त्यांनाच अपॉइंट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरला याने त्यांच्याकडून डिरेक्शन जाणं अपेक्षित आहे की याचं पूर्णपणे मॉनिटरिंग आणि कंप्लायन्स होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचं रिपोर्टिंग होतं आहे. फूड सेफ्टी अँड न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स इम्प्लिमेंट होत आहेत, त्याचं कंप्लायन्स होतं आहे. आणि स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटनी इन कॉर्डिनेशन विथ एफडीए बरोबर याचं इम्प्लिमेंटेशन होतं आहे. आणि तिथं काय टेक्निकल सपोर्ट लागत असेल किंवा एन्फोर्समेंट सपोर्ट लागत असेल तो एफडीए मार्फत दिला जाणार आहे. बोर्डनी काय करायचं आहे तर बोर्डनी त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये हे स्कूल फूड रेग्युलेशन्स हे मॅन्डेटरी करायचे आहेत, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कंप्लाय करायचे आहेत. अॅन्युअल फूड सेफ्टी कंप्लायन्स सर्टिफिकेट हे फूड बोर्डनी करायचं आहे. त्यांच्या जे अफिलिएटेड स्कूल आहेत त्यांना कंपल्सरी करायचे, जे डॉक्युमेंटेशन ठेवायचं आहे आणि ऑन रेफरन्स फूड सेफ्टी कमिशनरला याच्यानुसार कंप्लायन्स करायचं आहे. ज्या स्कूल नॉन कंप्लायंट आहे त्यांच्यावरती ह्या बोर्डने कारवाई करायची आहे. शोकॉड नोटिसेस आवश्यक तिथे द्यायच्या आहेत आणि जर ते केलं नाही तर त्यांचं अफिलिएशन काढून घेण्याची सुद्धा कारवाई बोर्ड करू शकतं. या दृष्टीने त्यांनी गाईडलाईन्स काढायच्या आहेत. फूड सेफ्टी ऑफिसरची जबाबदारी काय आहे तर मॅन्डेटरी इन्स्पेक्शन आपले जे आहे त्या शाळेचे वर्षातून कमीत कमी 2 म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला 1 कमीत कमी, त्याच्यापेक्षा जास्तही करू शकतात, त्याप्रमाणे करायचे आहेत. कव्हरिंग त्याच्यामध्ये काय काय बघायचं, लायसन्सिंग आहे का किंवा रजिस्ट्रेशन आहे का, शेड्यूल फूड्सनुसार हायजीन आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिंग ऑफ फूड होतंय का, फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड होतोय का, अपॉइंटमेंट ऑफ हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर किंवा नोडल ऑफिसर केलंय का, अब्सेन्स ऑफ HFSS फूड प्रॉडक्ट्स आहे की नाही हे बघायचे आणि विदिन प्रिमायसेस जे आहे रेग्युलेशन 3(5) नुसार कंप्लायन्स होतोय की नाही हे बघायचं आहे. त्याचबरोबर कलेक्टिंग ऑफ फूड सॅम्पल्स रँडम बेसिस होती, त्याचं चेकिंग ते स्टँडर्ड प्रमाणे आहे का नॉन स्टँडर्ड प्रमाणे हे चेक करायचं आहे. इनिशिएटिंग लायसन्सच्या आणि रेग्युलेशनच्या प्रोसिडिंग जर जिथं आवश्यक आहे त्याप्रमाणे कारवाई करणं अपेक्षित आहे. एन्फोर्समेंट ऑफ 50 मीटर झोन तो एन्फोर्समेंट करण्यासाठी मदत करायची आणि त्यांनी ऍक्शन घ्यायच्यात. स्कूल फूड सेफ्टी इन्स्पेक्शन रिपोर्ट हा असिस्टंट कमिशनरला 6 महिन्यातून कंपल्सरी द्यायचा आहे किंवा ज्या वेळेस सांगितलं जाईल त्यावेळेस कंपल्सरी द्यायचा आहे. and conducting sensitization sessions at school level, block level, district level हे त्यांनी करायचं आहे. असिस्टंट कमिशनर आणि जॉईंट कमिशनर त्या डिस्ट्रिक्टच्या झोनच्या आहेत त्यांनी हे इम्प्लिमेंटेशन होतं आहे. जिथं कंप्लायन्स होत नाही त्याप्रमाणे इंटरव्ह्यू करणं, कोऑर्डिनेशन विथ स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटवर करणं, फूड बिझनेस ऑपरेटरला गाईड करणं, ह्या सर्व गोष्टी यांनी करायच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईट राईट स्कूल इनिशिएटिव्ह जो घ्यायचा आहे ह्या सर्व शाळांना कंपल्सरी करतोय आणि ईट राईट इनिशिएटिव्हच्या माध्यमातून हे स्टँडर्ड्स आपल्याला तोपर्यंत पोहोचवायचे आहेत. आता आपला जो बेसिक प्रश्न येणार आहे की 50 मीटरमध्ये हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर हे प्रॉडक्ट याच्यामध्ये बॅन आहेत. आजही बऱ्याच ठिकाणी शाळेच्या किंवा ज्याला ज्युनियर कॉलेज आपण म्हणतो जी 12वी शाळा असते तिथपर्यंत कॅन्टीनमध्ये असे प्रॉडक्ट्स भेटले जातात. दे विल बी ऍक्टेड अगेन्स्ट ॲज पर आपले जे रेग्युलेशन्स आहेत त्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई होईल. विदिन द प्रिमायसेस अँड आउटसाइड विदिन 50 मीटर्स पेरिफेरी ऑफ द बाउंड्री. Distribution as well. डिस्ट्रीब्युशन करता येणार नाही, ऍडव्हर्टाईज करता येणार नाही, सेल करता येणार नाही, फ्री वाटप करता येणार नाही. 15 अगस्त पे लड्डू मिलते थे स्कूल में. What about that, sir? Not allowed. At least in my generation, Not allowed. that's what happened. I mean, high fat, high sugar is not allowed. Please understand. पहले मुझे बोलने दो, फिर आपके सबके सवाल के जवाब मैं दे देता हूँ. ठीक है. अब ये क्यों कर रहे हैं? प्लीज अंडरस्टँड. हा करण्याचा उद्देश एवढाच आहे की शाळेमधल्या विद्यार्थ्यांचा ग्रोथ, फिजिकल आणि मेंटल किंवा इंटेलेक्च्युअल हा जो ग्रोथ आहे त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत. ज्या वेळेस मुलं लहान असतात किंवा ग्रोईंग फेजमध्ये सर्वात जास्त रिक्वायरमेंट ही प्रोटीनची असते, फायबरची असते, मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्सची असते. हे बॅलन्स डाएट त्याच्यामध्ये जायला पाहिजे.
आणि ते खाल्लं तर त्यांचा ग्रोथ बोथ इंटेलेक्च्युअल आणि फिजिकल चांगल्या पद्धतीने होतो, हे त्याच्यातून अपेक्षित आहे. आणि म्हणून हे 2020 मध्ये हे रेग्युलेशन आलं आहे. आय रिपीट, 2020 चे रेग्युलेशन्स आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 2021 पासून झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या शाळांना माहीत नाही, आम्हाला माहीत नाही, पेरेंट्सला माहीत नाहीये असं आपण म्हणणं हे धाडसाचं ठरेल. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण आता इथून पुढे आणखी स्ट्रॉंगली करणार आहोत. आतापर्यंत अवेअरनेस पण झालेला आहे, आतापर्यंत हे करत आहोत, पण इथून पुढे आणखी जास्त सिव्हिअरली होईल आणि याचा परिणाम आपल्या विद्यार्थ्यावरती, अपकमिंग जनरेशनवरती खूप पॉझिटिव्हली होणार आहे. कारण बऱ्याच अंशी आपण बघतो की तिथं सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्स, कारण एनर्जी ड्रिंक्सची कॅटेगरीज नाही आहे, फूडमध्ये कॅटेगरीज नाही आहे. सो कॉल्ड कॅफेनेटेड, नॉन कॅफेनेटेड ड्रिंक्स हे अवेलेबल होतात, विच इज नॉट अलाउड. दीज आर इदर हाय फॅट आहेत, ट्रान्स फॅट आहेत, शुगरी आहेत, त्याच्यामध्ये प्रोपोर्शन लिहिलेलं आहे, आपण त्याच्यावरती लिहिलेलं वॉर्निंग पण असतं. बरेच प्रॉडक्ट तिथे वॉर्निंग असतात की नॉट अडवाइज नॉट फॉर यूज बाय चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 18, परंतु तिथे अवेलेबल असतं. माझी 3 सूचना वजा विनंती आहे त्याच्यामध्ये. नंबर 1, प्रिन्सिपल्स ऑफ द स्कूल अँड स्कूल मॅनेजमेंट त्यांनी याचा खूप सिरियसली कॉग्निझन्स घ्यायचा आहे. आपल्या शाळेमध्ये, शाळेच्या प्रिमायसेसमध्ये किंवा विदिन 50 मीटर पेरिफेरीमध्ये ज्या गोष्टी अनुज्ञेय नाही आहेत खाण्याच्या, फूड बाबतीतच्या, त्या 100% प्रिव्हेंट करणं ही आपली जबाबदारी आहे. त्या दृष्टीनं शाळेच्या मॅनेजमेंटनी आणि प्रिन्सिपलनी इनिशिएटिव्ह घ्यावं, कारवाई करावी. नंबर 1. नंबर 2, पेरेंट्सना माझी सूचना आणि विनंती आहे की आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना अशा प्रकारचे पदार्थ खाण्यापासून प्रिव्हेंट करा, जेणेकरून त्यांच्या हेल्थवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. तिसरी विनंती माझी विद्यार्थ्यांना आहे. जरी लहान असतील तर त्यांना काही समजत नसेल मी सांगितलं तर पेरेंटनी आणि टीचरनी आणि स्कूलने त्यांना समजून सांगायचं आहे हे खाणं त्या विद्याच्या दृष्टीनं योग्य नाही. आणि म्हणून ते ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर न्यूट्रिशन यांनी त्याच्या गाईडलाईन्स व्यवस्थित डिझाईन केलेल्या आहेत, न्यूट्रिशनच्या अँगलने केलेल्या आहेत. म्हणून त्यांनी हे करायचं आहे की विद्यार्थ्यांनी ह्याच्यापासून परावृत्त व्हायचं आहे आणि बॅलन्स डाएट आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे, मुलांना द्यायचं आहे. आणि हे कल्चर आपल्याला विद्यार्थ्याच्या मार्फत समाजामध्ये आणायचं आहे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची सोशल, फिजिकल, सायकोलॉजिकल आणि इंटेलेक्च्युअल ग्रोथ ही चांगल्या पद्धतीनं होईल. ह्या गाईडलाईन काढण्यापाठीमागचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांच्यामार्फत, त्याचबरोबर आपल्या फसाईनी ज्या 2020च्या रेग्युलेशन्स तयार केले हे खूप विचारपूर्वक केलेले आहेत. त्याच्यामध्ये कमिटी आहे, सायंटिफिक बेस आधारे केलेले आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला शिबिर यासाठी करायचं आहे, खूप स्ट्रिक्टली यासाठी करायचं आहे की त्याच्या माध्यमातून पुढचे जनरेशन घडणार आहेत, त्या हॅबिट्स इन्कल्केट होणार आहेत, ते संस्कृती आपल्याला आणायची आहे आणि ही संस्कृती आपल्या कुटुंबापर्यंत न्यायची आहे. आणि म्हणून मी आता जसं म्हणलं की दर 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये जात असतील, जवळजवळ 1 लाख प्लस शाळेमधून, तर महाराष्ट्रामध्ये फूड कल्चर चेंज करायला जास्त वेळ लागणार नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. हा अवेअरनेस क्रिएट करणं आणि ह्या गाईडलाईन्स रेग्युलेशन इम्प्लिमेंट करणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. विशेष करून स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट, स्कूल मॅनेजमेंट, पेरेंट्स आणि FDA या सर्वांनी मिळून जर ठरवलं तर जास्त वेळ लागणार नाही. FDAच्या मार्फत आम्ही डेफिनेटली चालू केलेलं आहे. स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आम्ही ऑर्डर काढताना स्कूल कमिशनरला आम्ही डायरेक्ट केलेलं आहे इम्प्लिमेंट करा म्हणून, डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीला आम्ही डायरेक्ट केलेलं आहे आणि कन्सर्न डिपार्टमेंटला आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे. सेक्रेटरी ऑफ द कन्सर्न डिपार्टमेंट त्याच्यामध्ये आम्ही कॉपी केलेल्या आहेत, ऑर्डरमध्येच आहेत. त्याच्यामध्ये सेक्रेटरी जे आहेत, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, सोशल वेलफेअर डिपार्टमेंट असेल, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल किंवा इतर डिपार्टमेंट जे कन्सर्न आहे ज्यांच्या स्कूलचा संबंध आहे, त्यांना सर्वांना आम्ही रिक्वेस्ट केली अशा इन्स्ट्रक्शन आपल्या स्तरावरून परंतु द्या, जेणेकरून त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं सोपं होईल आणि याचे इन्स्पेक्शन पुढच्या काही दिवसामध्ये चालू होतील. आणि त्यावेळेस असं व्हायला नको की आम्हाला माहीत नाही आहे, ह्या ऑर्डर्स त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. जिथं ज्यांना आपल्याला ट्रेनिंगची आवश्यकता वाटते त्या लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलच्या ऑफिसरनी, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरनी
त्या त्या शाळांची किंवा तालुका लेवलला आवश्यक त्या ठिकाणी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरनी आमच्या ऑफिसरबरोबरच्या मदतीनं असे वर्कशॉप घ्यावेत. त्याच्यामध्ये आम्ही गायडन्स करू. इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी स्कूल मॅनेजमेंटची आहे आणि स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटची आहे. इन्फोर्समेंट करण्याची जबाबदारी आमची आहे, ते आम्ही पार पाडू. आणि कंप्लायन्स किंवा ऑबिडियन्स जे करायचे आहे ते पेरेंट्सला आणि विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना करायचे, त्यांनी ती करावी. अशा दृष्टीचं हे काम आहे, मोठं काम आहे, पण सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी पण आहे, ज्याच्या माध्यमातून आपले जे पुढे चालून NCD ज्याला म्हणतो नॉन कम्युनिकेबल डिजीज आहेत, वेट गेन करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराला बळी पडणं, ते याच्यातून आपण अवॉइड करू शकतो आणि पुढच्या जनरेशनला लाईफ चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे.